रखरखत्या उन्हाळ्यात प्रत्यक्ष पावसा इतकाच दिलासा घेऊन येते पाऊस येणार असल्याची बातमी। आणि ही बातमी आता आली आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली आहे। मानसून एकदम साउथ अरेबियन सी तक आया है और जैसे हम उम्मीद कर रहे थे कि 30 मई तक केरला में आएगा। तेव्हा आता छत्र्या खरेदीचा किंवा दुरुस्तीचा विचार करायला हरकत नाही। सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। मला माहिती आहे प्रेक्षक हो, ही सगळी दृश्य बघून आपल्याला खूप आनंद झाला असेल। आपल्या सगळ्याच जणांना पावसाच्या आगमनाच्या बातमीनं दरवर्षी असाच आनंद होतो। आणि आणखी एक आनंदाची बातमी ती म्हणजे मान्सूनची वाटचाल दिलासादायक आहे। पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे। कोकणच्या किनारपट्टीवरती तर 10 जूनलाच तो धडकणार आहे। तत्पूर्वी कोकणातल्या ग्रामीण भागात खास करून कातळावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या 30% पेरण्या पूर्ण झाल्यात। पाहूयात हा खास रिपोर्ट। बी फेकून मारण्याचा प्रघात तसा मर्यादितच, मात्र कोकणात आजही याच पद्धतीनं पेरणी केली जाते। जून महिना सुरू होण्याआधी कोकणातला शेतकरी आपल्या शेतीची मशागतीची कामं आटोपतो आणि भात पेरणीला सुरुवात करतो। कोकणात आणि काही ठिकाणी कातळावर शेती केली जाते, त्यामुळे कातळावर शेती करणारे शेतकरी पाऊस येण्याची चाहूल लागताच आपल्या शेतात पेरणीला सुरुवात करतात। आधी भाजावण करणं, त्यानंतर भाजावण केलेली जमीन साफ करून मग त्या शेतजमिनीवर भात पेरला जातो। कुदळानं खणून त्याची लेवल केली जाते। रोहिणी नक्षत्र लागलं की 2 दिवसांनी पेरा करायचा। मग पाऊस जास्त होतो ना, मग पेरता येत नाही, असं होतं। उपलट येते पाण्याला, इकडे भरपूर पाणी, तेव्हा करायला लागतं। कोकणातल्या ग्रामीण भागात गेल्यावर सध्या हे असं चित्र पाहायला मिळतंय। पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोकणात अनेक ठिकाणी भात पेरणीच्या कामाला सुरुवात होते। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।